कॉक्रोच जनता पार्टीकडून उद्या देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा। विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागाचं आवाहन। पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध। विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार, माझ्या घरी किंवा कार्यालयामध्ये चर्चेसाठी या। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांचं आंदोलक विद्यार्थ्यांना आवाहन। राहुल गांधी पळपुटेपणा सोडा, हिम्मत दाखवून चर्चेसाठी संसदेमध्ये जा। मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आव्हान। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होतोय, तोडगा काढण्याची पंतप्रधानांकडे विनंती केली। मोदींसोबतच्या दिल्ली भेटीनंतर शरद पवारांची माहिती। सामनातून उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीजर जारी। 26 जुलैला मुलाखत प्रदर्शित होणार। कॉक्रोच आंदोलन ते राम मंदिर दान घोटाळ्यावर मुलाखत असणार, राऊतांची ट्विट करत माहिती। मुंबईमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांना ड्रग्सची धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाई। कॉन्स्टेबल पवन सांगळेची चौकशी सुरू। काँग्रेसच्या निवेदनानंतर पोलिसांकडून दखल। मुंबईची मुलगी एकटी पोलिसांना भिडली। ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडवण्यासाठी तरुणीनं थेट पोलीस व्हॅन रोखली। आमच्या मुली मुलांपेक्षा कमी आहेत काय? सीजेपीकडून तरुणीचा व्हिडिओ ट्विट। दिल्लीमध्ये नेट सेवा ठप्प। 16 मेट्रो स्थानक आणि कॅनॉट प्लेसचा रस्ताही बंद। सीजेपीच्या आंदोलनामुळे सरकारची खबरदारी, ठिकठिकाणी चोख सुरक्षा तैनात। उत्तराखंडमध्ये अभियांत्रिकीच्या 2 परीक्षांचे पेपर फुटले। पेपर फुटीमुळे 2 सत्र परीक्षा विद्यापीठाकडून रद्द। पेपर फोडणारा प्राध्यापक आशिष गुप्ता बडतर्फ। परीक्षेपूर्वीच पेपर सोशल मीडियावर शेअर केल्याचं समोर। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस। गोदावरी नदीला पूर। दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला। गोदा घाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे पालघर डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत। तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। शहराला चारही बाजूनं पाण्याने वेढा। डहाणू विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प।